हरि ओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेऊयात लक्ष्मी नृसिंह मंदिराविषयी. आजची एकादशी वैशाख वद्य एकादशी अर्थात अपरा एकादशी किंवा हिलाच अचला एकादशी असंही संबोधलं जातं. वैशाख महिना चालू आहे आणि नुकतीच पौर्णिमेच्या आदल्या दिवशी नृसिंह जयंती संपन्न झालेली आहे. म्हणूनच आवर्जून या एकादशीला नृसिंह मंदिराविषयीच माहिती देण्याचा माझा हा मानस आहे. हे मंदिर आहे कर्नाटकातलं एका छोट्याशा गावातलं. गावाचं नाव आहे गलगली, तालुका बिलागी आणि जिल्हा बागलकोट. साधारण 125 वर्ष तरी जुनं हे मंदिर असावं. या स्थानाला गलगली असं म्हटलं जातं कारण प्राचीन आख्यायिकांनुसार गालव ऋषींचा इथे आश्रम होता. हे गाव कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि तीरावरच हे मंदिर आहे. मंदिर छोटं खानीय जरी असलं तरी अतिशय शांत आणि रम्य असं आहे. नदीला धरणाचं पाणी मिळतं, त्यामुळे आता अगदी ऐन उन्हाळ्यात सुद्धा नदीला पाणी होतं. या मंदिराला प्रत्यक्ष आत्ता भेट देण्याचा योग आला, त्यामुळे पहिल्यांदाच असं होतंय की इतरांनी कोणीतरी माहिती सांगितली आणि मग ती एकादशीच्या संकल्पात घेतली असं न होता प्रत्यक्ष मंदिर पाहून आणि मग संकलित माहितीच्या आधारे ही संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. हे जे स्थान आहे ना, हे स्थान 300 वर्षांपासून प्राचीन आध्यात्मिक क्षेत्रामध्ये समृद्ध म्हणून इतिहासामध्ये याची नोंद आहे. आत्ताच मी उल्लेख केला त्याप्रमाणे वैशाख पौर्णिमेच्या म्हणजे नृसिंह जयंतीपासून ते पुढे साधारण म्हणजे पुढेही प्रसाद म्हणून 2 दिवस आणि आधी नृसिंहाचं नवरात्र बसतं. त्यामुळे संपूर्ण 8 ते 10 दिवस गावामध्ये इथे उत्सव साजरा केला जातो. हा नृसिंह लक्ष्मी सहित आहे, त्यामुळे हा नृसिंह शांत स्वरूप आहे. गलगली परिवारामध्ये अनेक विद्वान होऊन गेले, म्हणजे विद्वानांचं वंश किंवा विद्वानांचाच परिवार म्हणून या परिवाराचा मोठा परिसरामध्ये उल्लेख आढळतो. आणि या परिवारात अनेक भक्तगण सुद्धा होऊन गेले, त्यामुळे हा जो परिवार आहे हा अतिशय नामांकित असा परिवार आहे. आता या गलगली परिवारातलेच एक कोणी महान पुरुष होते, सत्पुरुष होते. तर ह्या सत्पुरुषांनी माध्व दर्शन किंवा मध्व दर्शन संप्रदायाचा अनुग्रह घेतला होता आणि त्यांच्या अनुग्रहानुसार त्यांची उपासना किंवा तपस्या त्यांनी याच गावामध्ये राहून केली. त्यांचं जुनं घर म्हणजे जुना अगदी म्हणजे जवळजवळ तोही आता असा 150 वर्ष तरी जुना किमान असणार, लाकडी संपूर्ण बांधकाम केलेला असा वाडा, असा तो भव्य एक वाडा आहे. आणि हा वाडा त्यांचा म्हणून आम्हाला दाखवण्यात आला. त्या वाड्यामध्ये त्या म्हणजे गलगली जे स्वामी होते तर त्यांचं जुनं देवघर आजही बऱ्यापैकी जतन केलेलं आहे. वैष्णव असल्यामुळे देव अशी मूर्ती समोर मांडत नाहीत, तर सगळे देव त्यांचे पेटीमध्ये बंद असतात. पण आम्ही जेव्हा गेलो तर त्यावेळेला बहुधा त्याच्यानंतर पूजा वगैरे होणार असणार, कारण आम्ही सकाळी त्या मनाने खूप लवकर गेलो होतो. आणि पाण्याची अशी बरीच तिथे अशी तांब्याची छोटी छोटी भांडी भरून ठेवलेली होती. ते सगळं पाहून खूप म्हणजे खरं सांगू का छान वाटलं की अशा प्रकारचं मंदिर जे आता दिसायला तर मंदिर म्हणून नाहीये, तर तो वाडा आहे. आणि असं म्हणाल तर वाड्याची देखरेख करायला तिथे आता कुठलं कुटुंबही नाही, कोणीतरी पुजारीच तिथे येऊन पूजा अर्चा करून जातात. आणि यांचा काही जेव्हा उत्सव असतो त्यावेळेला त्या वाड्यामध्ये आजही बाहेरच्या गावाहून लोक येतात. उत्सव तिथे साजरा होतो आणि जेवणावळ वगैरे मोठ्या प्रमाणावर आजही तिथे संपन्न होते. असं म्हणतात की ते जे गलगली स्वामी होते ते ज्या पाटाला म्हणजे
टेकून बसायचे किंवा ज्या पाटाच्या समोर बसायचे तर त्या पाटावर त्यांच्या उपासनेतून शंख, चक्र, गदा अशी सगळी ही जी भगवंताची प्रमुख आपण चिन्ह म्हणतो तर ती तिथे उमटलेली होती. आजही तो पाठ दाखवला जातो आणि थोडी पुसट स्वरूपात ती चिन्ह आम्हाला पाहायला मिळाली. त्याच्या जवळच हे नृसिंहाचं मंदिर आहे आणि ही जी संपूर्ण मुख्य बाजारपेठेतून ह्या मंदिराकडे जाणारी गल्ली आहे ही सगळी ब्राह्मण गल्ली आहे आणि अतिशय टापटीप छोटीशी गल्ली जरी असली तरी आजही तिथे सगळी घरं नांदती आहेत हे बघूनही मन अतिप्रसन्न झालं. आणि प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे आणि अगदी आता मे महिन्यात सुद्धा तुळस छान बहरलेली आणि त्या तुळशी वृंदावन कार्तिक राधा दामोदर प्रसन्न असं प्रत्येक वृंदावनावर लिहिलेलं होतं. प्रत्येक दरवाजासमोर, अंगणात किंवा घराच्या उंबऱ्यावर अगदी नीटस सुबक अशी रांगोळी रेखाटलेली होती. आपली परंपरा, आपली संस्कृती अशी छोट्या छोट्या गोष्टीतच खरं म्हणजे दडलेली आहे किंवा याच छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचं आपण जतन करू शकणार आहोत आणि हे सगळं तिथे पाहायला मिळालं. त्यामुळे खूप आनंद वाटला. आता मंदिराविषयी पाहूयात. तर कृष्णा नदीच्या तीरावरच हे मंदिर आहे. नदी खाली आहे, मंदिर त्या मानाने बरंच उंचावर आहे आणि मंदिराच्या समोरच अश्वत्थाचा एक बहरलेला वृक्ष आहे आणि ह्या अश्वत्थाच्या वृक्षाबरोबरीनेच त्याच्यातूनच कडुलिंबाचं सुद्धा खूप मोठं झाड तेही बहरलेलं आहे आणि मंदिराच्या समोरच छोटंसं एक मंदिर आहे आणि ते मंदिर आहे तर तिथे दगडावर मारुतरायांची मूर्ती कोरलेली आहे. कर्नाटकातल्या अनेक मारुतीच्या मंदिरांना आंजनेय असं संबोधलं जातं आणि बऱ्याच मंदिरांच्या बाहेर हा अंजनेय त्याची मूर्ती म्हणा किंवा दगडामध्ये कोरलेले अशी त्याची प्रतिमा अशा स्वरूपाचं मंदिर हे आवर्जून पाहायला मिळतंच. मंदिर छोटं जरी असलं तरी त्याचं बाकीचं बांधकाम म्हणजे दरवाजे वगैरे आजही चांगल्या स्थितीत आहेत, लाकडी आहेत आणि बाकीचं सगळं मंदिर दगडी आहे. आत संपूर्ण काळ्या पाषाणात एकाच अखंड पाषाणात कोरलेली अशी लक्ष्मी आणि नृसिंहाची छान अशी बैठी मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या मागे पितळेची प्रभावळ बसवलेली आहे आणि उत्सव मूर्ती म्हणून पितळेची मूर्ती सुद्धा आहे ज्याची पूजा नित्य केली जाते किंवा उत्सव काळामध्ये ही मूर्ती कदाचित पुढे ठेवली जात असावी. तर असं हे मंदिर अर्थातच अनेक गलगली परिवारांचं हे कुलदैवत असल्यामुळे आजही त्या परिवारातले किंवा अन्यत्र सुद्धा गावातले आजूबाजूच्या गावाहून ह्या नृसिंहाच्या नवरात्रामध्ये इथे लोक दर्शनासाठी येत असतात. हा वैशाखातला उत्सव, नृसिंह नवरात्रातला उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर आजही साजरा होतो. भक्तांचा समुदाय येतो. सगळ्या परंपरा अतिशय निष्ठेने आणि भक्तिभावाने जपलेल्या आहेत. पारायण होतं, होम होतो, विशेष पूजा, अभिषेक केला जातो. त्याचप्रमाणे ज्याला वाहनोत्सव किंवा तोत्तिलोत्सव किंवा ज्याला रथोत्सव म्हणतात तोही इथे संपन्न केला जातो. उत्सवामध्ये रोज प्रभातसमयी भगवंताच्या मूर्तीला पंचामृताचा अभिषेक होतो. दुपारी अलंकरण केलं जातं. त्याच्यानंतर नैवेद्य असतो. त्याच्यानंतर तीर्थप्रसाद आणि आलेल्या भाविकांना भोजन प्रसादाची तिथे सुविधा उपलब्ध केली जाते. मंदिराच्या समोर असलेला हा अश्वत्थ वृक्ष हा त्याची जी जाग आहे ती अतिशय सुखद अशी जाग आहे आणि असं वाटतं की हा अश्वत्थ वृक्ष ह्या म्हणजे भगवंतांना आपली सावली धरूनच जणू काही तिथे इतकी वर्षानुवर्ष उभा आहे. कारण नृसिंहाचा अवतार आपल्याला ठाऊकच आहे. हिरण्यकश्यपूच्या वधासाठी हा अवतार झालेला आहे. त्यामुळे ह्या वधानंतर
क्रोधित झालेल्या नरसिंहांना शांत करण्यासाठी अनेक उपाय योजले गेले. तर त्या उपायातलाच मला असं वाटतं की हाही एक उपाय की त्यांच्या सन्निध हा अश्वत्थ वृक्ष तिथे निर्माण झाला. आणि असं म्हणतात ना की पिंपळावरून किंवा उंबरावरून वडावरून येणारा जो वारा असतो तो अतिशय थंडगार असा वारा असतो. खाली नदी तर आहेच, नदीवरून येणारा वारा तो या पिंपळाच्या वृक्षाच्या माध्यमातून पुढे भगवंताच्या मूर्तीपर्यंत जातो. या वाऱ्याच्या मुळे थोडंसं तरी त्यांचं जे क्रोधित असं रूप आहे तर ते शांत व्हावं असा या पंचमहाभूतातल्या वायू ह्या तत्वाचा हा एक छोटासा प्रयत्न. अशी ही सगळी अर्थात माझी स्वकल्पना आहे. पण ते जे सगळं मंदिर, तो अश्वत्थ वृक्ष, खाली वाहणारी कृष्णा नदी हे पाहून प्रत्यक्ष जे वाटलं ते आज मी इथे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण या मंदिराविषयी कुठलीही ऐकीव किंवा संकलित माहिती नाही, तर प्रत्यक्ष दर्शन घेऊन केलेली ही माहिती आहे. आणि हे दर्शन सुद्धा अवघं म्हणजे एकादशीच्या आधी 2च दिवस हे दर्शनाचा लाभ व्हावा हा सुद्धा एक खरोखर चांगला योगच म्हणावा लागेल. आणि भगवंतांचं अशा पद्धतीने औचित दर्शन झालं की मनाला जो आनंद किंवा जी शांती प्राप्त होते ती खरोखर अवर्णनीय अशीच आहे. जय श्रीराम.